मोहाडीपुरा डांगरे गावातील स्मशानभूमीत आघोरी पूजेचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ। शनिवारी 25 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास पोलीस पाटील सुनील बाबा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे तालुक्यातील मोहाडीपुरा डांगरे गावातील स्मशानभूमीत 24 जानेवारीच्या मध्यरात्री आघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एका शेतकऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला। मध्यरात्री जाग आल्यावर शेतकऱ्याने स्मशानभूमीत संशयास्पद हालचाली पाहिल्या। बॅटरीच्या प्रकाशात पाहताच आघोरी पूजा करणारे नागरिक चारचाकी वाहनाने पडून गेले। स्मशानभूमीत मान कापलेला बोकड, पाय बांधलेले 2 कोंबड्या, शेकडो लिंबू, कवड्या, गुलाल तसेच काही व्यक्तींचे फोटो आढळले आहेत। या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे। गावातील पोलीस पाटील सुनील बाबा पाटील, माजी सरपंच पिंटू धनगर आणि सरपंच विलास गुजर यांनी सांगितले की आघोरी पूजा करणारे लोक चारचाकी वाहनाने आले होते। मोहाडीपुरा डांगरीचे माजी सरपंच पिंटू धनगर काल रात्री आमच्या मोहाडीपुरा डांगरी या गावीत सातारण्या रस्त्याची मशानभूमीवर या ठिकाणी बोकड कापून 2 कोंबडे आणि 2-250 निंबू, 1 गुलाल, कवड्या, काही फागणे या गावाचे काही फोटो आणि बरेचसे असे जे आपल्या मौतीला पूजाला जे साहित्य लागतं या ठिकाणी काल रात्री घटना झाली आमच्या या मशानभूमीवर। हे खूप दुर्दैवी आहे, कारण याच्यामुळे आमच्या गावातील बरेच शेतकरी घाबरलेले आहेत आणि याला बघून शेतकरी रात्री लाईट असल्याने शेतात जायला एकदम घाबरतायत। म्हणून जे बी काही लोकांनी केलं असेल त्याच्यावर सखोल चौकशी करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह परेश शहा यांनी जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कठोर कारवाईची मागणी केली आहे। काल मोहाडीपुरा डांगरी या गावामध्ये स्मशानभूमीमध्ये अघोरी कृत्य करताना काही व्यक्ती मध्यरात्री आढळून आल्या आणि तिथं बरंच अघोरी साहित्य, पूजेचं साहित्य जसं लिंब, बोकडाचं मुंडकं, कोंबड्या पाय बांधलेल्या असं काही आढळून आल्याची बातमी कळलेली आहे। सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आवाहन करतो की अशाही कोणत्याही कृत्यामुळे घाबरून जाऊ नये। या सगळ्या कृती करणारे हे महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हेगार आहेत आणि अशा या कायद्याअंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात एक दक्षता अधिकारी नेमलेला आहे। त्यामुळे मी प्रशासनाला असं आवाहन करेल की या स्वरूपाचं आघोरी कृत्य करणारे जे कोण पळून गेलेले आहेत त्या अज्ञात इसमांविरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि लोकांनी देखील प्रलोभनामुळे किंवा भीतीमुळे अशा प्रकारचे आघोरी कृत्य करण्यापासून दूर राहायला पाहिजे आणि जे कोण तांत्रिक अशा पद्धतीचा सल्ला देतात त्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करावी। प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत या लोकांना चाप लावावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो।